नमस्कार. वडगाव श्री खराडी तसेच चंद्रनगर भागामध्ये फक्त आणि फक्त खोदकाम करणाऱ्या लँड माफियांचाच राज आहे. कारण की तुम्ही या व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता कशाप्रकारे शासनाच्या जमिनीवरती म्हणजेच आज आपण ज्या रस्त्यावरती चालण्यासाठी टॅक्स भरतो त्याच रस्त्याला कशाप्रकारे खोदण्यात आलेलं आहे. हे खोदकाम कशामुळे झालं आपण विचार करू की हे शासकीय काम आहे. शासकीय काम जर असेल तर त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे पाणी विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे काम करण्यासाठी असले पाहिजे होते. परंतु या व्हिडिओमध्ये दिसत असलेले हे दोन्ही व्यक्ती एक कॉन्ट्रॅक्टदाराकडून काम करणारे म्हणजेच ठेकेदारांनी नेमलेले दोन व्यक्ती आहे. यांचा जीव कशा प्रकारे धोक्यामध्ये आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. सदरचा व्यक्ती जो निळ्या पॅन्टमध्ये आहे तो एक गॅस लाईनवरती बसून काम करत आहे. त्याच्याच शेजारी एक महावितरणची हाय टेन्शन केबल देखील आहे. जर याच्यामध्ये दुरुस्त करताना जर शेजारच्या लाईनीला काही झाले तर यांची राख देखील भेटणार नाही. हे खरंच एक सत्य आहे. पण देव करो अशा कुठल्याही घटना घडू नये. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असताना देखील व यांचा जीव देखील धोक्यामध्ये आहे हे पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना माहिती असून देखील अशा प्रकारे घातकी काम हे का केलं जातं. कारण की फक्त आणि फक्त पैसे भेटण्यासाठी. वास्तविक पाहता जर सेफ्टी कंप्लायन्सवाले व्यक्ती काम करणारे व ठेकेदार या ठिकाणी नेमण्यात आले तर जे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी असतात त्यांना कुठल्याही प्रकारे पैसा भेटत नाही. म्हणून कमी रकमेमध्ये काम करणारे व आपले घरबार सांभाळण्यासाठी असे रिस्की काम करणारे लोक हे लोक बघतात व काम करण्यासाठी त्यांना राजी करतात व असे काम करण्यासाठी सांगतात. हे देखील एक दुर्दैवी आहे. आज जर बघितलं गेलं खराडी असो वडगाव शहरी असो तसेच चंद्रनगर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम चालू आहे. तसेच वाहतूक विभागाचा कार्यालय म्हणजे चंद्रनगर वाहतूक विभाग देखील हाकेच्या अंतरावरती आहे. त्यांनी देखील कुठल्याही प्रकारे यांना टोकण्याचे काम केले नाही. हे देखील दुर्दैवी आहे. आता सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की ही लाईन खराब झालीच कशामुळे. काही दिवसाअगोदर गॅस लाईनचे काम सदर ठिकाणी झाले आहे. ते काम करत असताना ह्या लाईनीला दुखापत झाली म्हणजेच ही लाईन लिकेज झालेली आहे. हे देखील दुर्दैवी आहे. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना हे संपूर्ण माहिती असून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारे त्याच वेळेस ते काम नाही केलं. परंतु जेव्हा नवीन रस्ता बनतो तो फोडायचा आणि त्याच्यानंतर काम करायचं हेच काम चालू आहे. अशा प्रकारे जर तुमच्या भागामध्ये देखील खोदकाम चालू असेल तर तुम्ही त्याची तक्रार कुठे करायची आणि कशी करायची त्याचा संपूर्ण अर्जाचा नमुना पुढे जोडला आहे. धन्यवाद.